फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत. मी विकास चोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेस मध्ये तुमचं स्वागत करतो. आपण फिजिक्स या विषयाचे 11वी आणि 12वीचे पूर्ण क्लासेस घेणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नीट, सीईटी, जेई आणि बोर्ड, त्याचबरोबर तुमच्यासाठी लागणाऱ्या फिजिक्सच्या ज्या भावी आयुष्यामध्ये लागणाऱ्या कन्सेप्ट आहेत सगळ्या क्लिअर करून घेणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही आता 10वी पास आउट झालात, एक्झाम न देता काही फरक पडत नाही, बिंदास राहायचं. एक्झाम नाही दिली म्हणून काय झालं, अभ्यास केलेला भरपूर. ज्यांनी अभ्यास केला त्यांना टेन्शन असेल का डायरेक्ट पास झालो, ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांना टेन्शन नाही का, ते लय खुश आहेत आपण अभ्यास न करता 10वी पास झालो. असू द्या, पुढे आहे अजून स्पर्धा. कुठं? नीट, सीईटी आणि जेडब्ल्यूची. तर याच्यामध्ये तुम्ही सायन्स घेतलेलं आहे, फिजिक्सचा क्लास करता म्हणजे सायन्सच घेतलेलं आहे, विषयच नाही त्याच्यामध्ये काही. ओके, तर लक्ष द्या इकडे. आता काय करायचं आपल्याला, तुम्ही सायन्स घेतलेले त्याच्यामध्ये नीटची एक्झाम देताय, सीईटीची देणार आहेत किंवा जेडब्ल्यूची देणार आहेत. तर ते एक्झाम आहेत, त्या एक्झाम मध्ये फरक काय आहे, कुठली एक्झाम कशासाठी आहे, थोडस माहिती तुम्हाला. नीटची एक्झाम देणार आहे, नीटचा फुल फॉर्म, सब्जेक्ट कुठले येतं, मार्क सिस्टीम कशी आहे, एकदम बेसिक लेवल पासून बघू आपण. आणि नंतर मग 11वी फिजिक्स मधला एक टॉपिक स्टार्ट करणार आहेत. थोडक्यात लक्ष द्या इकडं, थोडक्यात बघा इकडं. तुमची जी नीटची एक्झाम आहे, तर त्या नीटच्या एक्झाम मध्ये, कारण का आता वातावरण तेच आहे, पावसाचं वातावरण आहे, पावसाळा आहे नाही, नीटचं वातावरण आहे फक्त. तर ह्या नीटच्या एक्झाम मध्ये कुठले सब्जेक्ट आहेत, सोबतच त्या सब्जेक्ट मध्ये कुठल्या सब्जेक्टला किती मार्क आहेत, मार्क टोटल किती आहेत, किती क्वेश्चन येतात, सगळं बघू. तर याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. ओके, फिजिक्स मध्ये टोटल तुम्हाला 45 क्वेश्चन्स आहेत, केमिस्ट्री मध्ये टोटल तुम्हाला 45 क्वेश्चन येतात पेपर मध्ये, आणि बायोलॉजीचे 90 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क्स, each question carries 4 marks. Total physics 180 marks, chemistry 180 marks and biology 360 marks. Total किती आहे? 720 मार्क्स. 720 मार्क्स असा तुमचा नीटचा पेपर असतो. ओके, मार्क्स तर कळले. मग एक क्वेश्चन सोडवला 4 मार्क, एक क्वेश्चन सोडवला 4 मार्क. अरे निगेटिव्ह सिस्टीम आहे यात. म्हणजे काय, नाही सोडवता आला, चुकला क्वेश्चन, तुम्ही सोडवलाय आणि चुकलाय, रॉंग झाला, 1 मार्क मायनस. मग कसं, बघा इकडं, एक साध्या सोप्या भाषेत सांगतो निगेटिव्ह सिस्टीम कशी असते ती. निगेटिव्ह मार्क कधी होतात ते सांगतो. बघा इकडं 2 स्टुडंट्स आहेत, ए आणि बी स्टुडंट्स आहेत. टोटल समजा क्वेश्चन आपण 10 क्वेश्चनचे एक्झाम्पल घेऊ. टोटल क्वेश्चन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 क्वेश्चन आहेत तुमच्या पेपर मध्ये. ए विद्यार्थी कसा आहे, अभ्यास कमी थोडा, नुसत्या गोळ्या मारायची सवय, तोफा फेक, गोळ्याच फेक, बॉम्ब टाक. मग काय केलं, पहिला क्वेश्चन सुटला, दुसरा नाही सोडत आला, मारली गोळी, रॉंग झाला, तिसरा नाही सोडत आला पण बरोबर झाला, चौथा रॉंग झाला, हे बरोबर आला, हा बरोबर आला, हा रॉंग झाला, मग हा बरोबर आला, हा बरोबर आला, हा पण बरोबर आला. त्यांनी काय केलं, काही बसल्या मी गोळ्या. ओके, काही नाही बसल्या, रॉंग झाल्या त्या. बी सिन्सिअर विद्यार्थी, जेवढं येते तेवढं सोडवायचं, आगाऊपणा करायचं नाही जास्त, असा बी विद्यार्थी आहे. त्यानं काय केलं, हा सॉल्व होते, सोडवला. 2 नंबरचा, अरे नाही येत, दे सोडून, रिकामी जागा. 3 नंबरचा सॉल्व केला. 4 नंबरचा क्वेश्चन नाही येत, नाही येत याला, दे सोडून. 5 नंबरचा आला करेक्ट, करेक्ट, याचा हा पण आला करेक्ट. मग काय केल्याने, किंवा दोघांनी सेम क्वेश्चन असं करू आपण. ओके, हा सोडून दिला. आता दोघांचे करेक्ट सेम आले. तर बघा इकडं, ए स्टुडंटचे आणि बी स्टुडंटचे क्वेश्चन जे आहेत
नंबर ऑफ क्वेश्चन्स, करेक्ट नंबर ऑफ क्वेश्चन्स सेम आहेत. किती द्यायचे? ए चे, ए स्टुडंट आणि हा बी स्टुडंट कॅरी करतो पुढं. ए स्टुडंटचे करेक्ट किती? 1 2 3 4 5 6 7. करेक्ट नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत त्याचे ते टोटल 7 आहेत. मार्क्स किती मिळतील याला? टोटल मार्क्स तर बघा इकडं याचे पण करेक्ट किती इथं? 7च इथं. मग रॉंग किती द्यायचे? ए स्टुडंटचे रॉंग किती राहिले? 1 2 3 अटेम्प्ट सगळेच केले हुशारकी मारायला. मी अख्खा पेपर सोडवलाय. काय करायचं त्याचं बघा कसं होते आता अख्खा सोडवल्यानंतर. याचे रॉंग 3 झाले, याचे रॉंग किती? 0. आता मार्क्स कसे मिळणार मग? यांना मार्क्स मिळणार आहेत टोटल मार्क्स करेक्ट त्याला इंटू 4 मायनस रॉंग करायचे. सोडवलंय, चुकलंय ते, निगेटिव्ह झाले. 7 into 4 28 minus 3 25 मार्क्स मिळाले. बी टोटल 7 into 4 बी स्टुडंटचे मायनस रॉंग किती? 0. टोटल 28. अटेम्प्ट करण्याला महत्व नाही इथं. इम्पॉर्टंट इज नॉट अटेम्प्टिंग द ऑल क्वेश्चन्स. इम्पॉर्टंट इज टू अटेम्प्ट ओनली करेक्ट क्वेश्चन्स. बघा इकडं यांनी सगळं सोडविलंय. 10 चे 10 क्वेश्चन सोडविले. मार्क कमी मिळाले का? रॉंग झालेले, निगेटिव्ह झाले. बी स्टुडंट आहे, स्टुडंट बी त्याने काय केलंय? 7च क्वेश्चन सोडवले. येत आहे ना तेवढंच गोल करायचं, तेवढंच राऊंड करायचं. जास्त मार्क मिळाले. इथं इम्पॉर्टन्स काय? निगेटिव्ह मार्क्स होऊ न देणे. करेक्ट क्वेश्चन सोडवायचे, मार्क्स मिळून जातील. ओके, ही झाली तुमची मार्क्स सिस्टीम कशासाठी? नीट साठी. थोडक्यात सांगितलं. आपल्याला एक्झाम्स मधून, प्रॅक्टिस एक्झाम मधून हे तुम्हाला सहज समजून जाईल. ह्या गोष्टी डोक्यामध्ये राहतील. प्रॅक्टिस एक्झाम मधून 1 by 1 प्रॅक्टिस एक्झाम होत राहतील. अनलिमिटेड प्रॅक्टिस एक्झाम होतात. अनलिमिटेड म्हणजे 11th आणि 12th मध्ये नियर अबाउट 200 क्वेश्चन्स पेपर्स, 200 प्रॅक्टिस एक्झाम्स होतात आपल्या क्लासच्या. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. एवढ्यामधून तर सगळा सिलेबस हाताखालून 10 वेळेस जाईल. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे सीईटीचा. एमएसटी सीईटी. सीईटी मध्ये पण 2 आहेत ग्रुप. एक पीसीएम ग्रुप आहे आणि दुसरा आहे पीसीबी ग्रुप. याच्यामध्ये दुसरा ग्रुप आहे पीसीबी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. पीसीबी इकडे घेऊ, हा बायोलॉजीचा ग्रुप वेगळा. ओके, इथं फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स, एका क्वेश्चनला 1 मार्क, टोटल 50 मार्काचा झाला फिजिक्स. केमिस्ट्री 50 क्वेश्चन्स, एक क्वेश्चन 1 मार्क, टोटल 50 मार्क. मॅथ्स 50 क्वेश्चन, एका क्वेश्चनला 2 मार्क, टोटल 100 मार्क. निगेटिव्ह सिस्टीम नसते. नो वरी अबाउट इट. गोळ्या मारणारे बी बसतात इकडं, चालतंय. निगेटिव्ह सिस्टीमच नाही. ओके, टोटल मार्क किती झाले? 200 मार्क. पण ही एक्झाम, नीटची एक्झाम ऑफलाईन होते, पेपर वरती आन्सर शीट असते. सीईटीची एक्झाम ऑनलाईन होते, कॉम्प्युटर वरती. कॉम्प्युटर सेंटरला जायचं, घरी बसून नाही द्यायची. ऑनलाईन लय भारी, आता मीच एक्झाम देणार असं वाटतंय. आता मीच एक्झाम देणार आहे का? ऑनलाईन घरी बसून मोबाईल वरती टिक 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 पुस्तक समोर ठेवायचं असलं नाही. एक्झाम सेंटर येते तुमचं. एखादं कॉलेज असतं, इन्स्टिट्यूट असतंय, त्या कॉलेज सेंटरला येते एक्झाम, तिथं जाऊन द्यायचं एक्झाम. त्याच्यामुळं कोणत्याच एक्झामला कच्च आणि सोपं समजायचं नाही. ओके, 100 50 50 200 मार्क. आणि हे मार्क्स मिळताना तुम्हाला पर्सेंटाइल मध्ये मिळतात. नंबर ऑफ स्टुडंट किती एक्झाम देता येतं, त्या एक्झाम मधून त्या दिवशी टॉपर किती मार्क्सचा आहे त्याच्यावरून तुम्हाला याचे मार्क्स मिळतात. ओके,
ही 200 मार्क्स झाले, पण 200 पैकी आता मार्क मिळत नाहीत. ऑनलाईन पेपर असल्यामुळे तुम्हाला पर्सेंटाईल 100 पैकी मार्क मिळून जातात पर्सेंटाईल मध्ये. ओके, तर ही पर्सेंटाईल हा प्रकार वगैरे कसा असतो तो बी हळूहळू आपण समजून घेणार आहे. तर एका दिवशी सगळं समजून घेतलं मार्क सिस्टीम आजच एक्झाम द्यायची काय नाही, हळूहळू प्रॅक्टिस एक्झाम आपल्या क्लासच्या होतील त्यातून तुम्हाला समजत चलेल ना, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सेम 50 क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क, टोटल 50 मार्क झाले. दुसरा केमिस्ट्री 50 क्वेश्चन, एक क्वेश्चन 1 मार्क, टोटल 50 मार्क झाले. बायोलॉजी टोटल 100 क्वेश्चन, एक क्वेश्चन 1 मार्क, टोटल 100 मार्क. ओके, हा आता टोटल मार्क झाले पण 200 मार्क झाले. पण याच्यामध्ये थोडस काय आता, ही ऑफलाईन दोन्ही एक्झाम ऑनलाईन आहेत. ह्या एक्झाम मधून तुम्ही कुठे जाणार आहे, कुठल्या एक्झाम मधून, ह्या एक्झाम मधून तुम्ही कुठल्या कोर्सेसला जाऊ शकता नीट मधून. मेडिकलचे सगळे कोर्सेस आले, सगळे नाही. डॉक्टर होण्याचे फक्त एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीडीएस, वेटरनरी जनावरांचा डॉक्टर असतो, वेटरनरी, बीवीएससी, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, हे जे कोर्सेस नीट एक्झाम मधून यांचे ऍडमिशन होतात. कॉलेजेस माहिती तर टॉपचं कॉलेज सांगतो, एम्स एमबीबीएस, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्स. सगळ्यांनी नाव ऐकलेले बऱ्याच वेळा. लॉकडाऊन मध्ये तर सारखं ह्यांना एम्सला नेलं, त्यांना एम्सला नेलं, ह्या नेत्याला एम्सला नेलं, त्या नेत्याला एम्सला नेलं, नेत्यांना सगळ्यांना नेलेलं एम्सला. एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, टॉपचे कॉलेज आहेत भारतातले. लिमिटेड सीट्स आहेत, लिमिटेड नियर अबाउट 700-750 सीट्स आहेत फक्त. ठीक आहे, आणि मग नीट मधूनच हे पण ऍडमिशन होतात. आधी एम्सची एक्झाम वेगळी व्हायची त्यांची, पण गव्हर्नमेंटने सगळं एनटीएच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अंडर सगळं आणलं आणि सगळी कॉमन एक्झाम एकच ठेवली मेडिकलसाठी, नीट नावाची. ओके, एम्स एमबीबीएस. आता मला लहानपणीचा एक फुल फॉर्म माहिती, लहानपणी आम्ही शिकत होतो, आम्ही म्हणजे तुम्ही पण सगळेच. एमबीबीएसचा लॉंग फॉर्मच माहित नाही, एमबीबीएसला तर जायचंय. सुरुवात तर इथून होती, नीटची एक्झाम द्यायची, नीटचा माहित नसते. एमबीबीएस हा फुल फॉर्म जो आहे, बॅचलर इन मेडिसिन, बॅचलर इन सायन्स सर्जरी, बॅचलर इन मेडिसिन अँड बॅचलर इन सर्जरी असा आहे. डायरेक्ट नाही एमबीबीएस. लहानपणी आम्ही ऐकलेलं म्हैस बांधता बांधता सुटली, तसलं नसतंय. काय म्हणायचं आपलं, बॅचलर इन मेडिसिन, बॅचलर इन सर्जरी असं असतं. नीट नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट, एमएसटी सीईटी, महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट, महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. हे फुल फॉर्मची काय आता लय गरज नाहीये. विचारलं कोणी चुकून विचारतंय नीटची एक्झाम द्यायला, सांग म्हणजे फुल फॉर्म काय, आपण बॅटीत सांगतो मला डॉक्टर व्हायचंय, मी नीटची एक्झाम देणार आहे, नीटचा फुल फॉर्म तसलं नाही माहिती मला. माहित करून घ्या ना, लक्षात ठेवा. एमबीबीएस व्हायचंय, फुल फॉर्म काय नाही बघू पुन्हा एमबीबीएस झाल्यावर. ती काय प्रश्न येते का पेपर मध्ये. अरे एमबीबीएस व्हायचंय, माहित पाहिजे ना त्याचं थोडं तरी बेसिक नॉलेज. बॅचलर इन मेडिसिन आणि बॅचलर इन सर्जरी. ओके, हे झालं सगळा पार्ट कशाचा, बेसिक जनरलची पाहिजे. तुम्हाला कोर्सेसला जायचंय, तुम्ही मात्र येतो ना ऍडमिशन कुठं होतं, पीसीएम याच्यामधून इंजिनिअरिंग, महाराष्ट्र लेवलचे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, महाराष्ट्र स्टेट लेवलचे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत ते सीईटी मधून. जेडब्ल्यू एक्झाम, जॉईंट एंट्रन्स एक्झाम आयआयटी आणि एनआयटी ला जातात, इथून नाही. सीईटी मधून मला आयआयटी ला जायचंय, कोणी ठेवलं रे ऍडमिशन तुम्हाला सीईटी मधून. मग पुढे आहे पीसीबी, आणि आणखी पीसीबी याच्यामधून तुम्ही, किंवा याच्यामधून तुम्ही आणखी बीएससी ऍग्रीला जाऊ शकता. पीसीबीचा जो आहे ते याच्यामधून तुम्ही बी फार्मसीला जाऊ शकता, बी फार्मसी. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये आणखी बीएससी ऍग्री, बीएससी ऍग्रीकल्चर, हे कोर्सेस आहेत सीईटी मधून तुम्ही जाताय. ओके, तर या पद्धतीने आणखी तुम्हाला
हळूहळू या गोष्टी लक्षात येत असतील. सगळे इंट्रोडक्शन मध्ये संपवायचं नाही आपल्याला. आता आपण वळणार आहे इथं फिजिक्स. 11वी फिजिक्स मधला पहिला टॉपिक आपला युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिक कडे वळू आपण. पहिला टॉपिक आहे 11th मधला फर्स्ट टॉपिक, ज्या टॉपिक वरती तुमचं पूर्ण फिजिक्स चालतंय. एकच टॉपिक आहे, त्या टॉपिक वरती तुमचं पूर्ण फिजिक्स जे आहे या टॉपिक वरती फिरतंय. कसं हा टॉपिक हळूहळू कळला याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुढे फिजिक्स मधल्या इथंच क्लिअर होतील. काळजीपूर्वक बघायचे, शांत डोक्याने डोक्यामध्ये ठेवायचे. ओके. तर युनिट याच्या आधी तुम्हाला फिजिकल क्वांटिटी माहित पाहिजेत ना. फिजिकल क्वांटिटी काय असतात तर थांब. युनिट्स अँड मेजरमेंट 11वी मधला फर्स्ट टॉपिक आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर फिजिकल क्वांटिटी कशी आलो होतं. फिजिकल क्वांटिटी काय आहे तर ज्या क्वांटिटी आपल्याला मेजर करायच्या, सगळ्या मेजर करणाऱ्या गोष्टी कुठल्या आल्या. तुम्हाला मोजायचं आहे तुमचं मास. तुम्ही म्हणतात काय माझं वजन किती 50 किलो. वजन नसतंय रे ते बाळा, वस्तुमान. मास आहे ते मास. वजन म्हणजे वेट. वेट आणि मास मध्ये डिफरन्स आहे. वस्तुमान आणि वजन मध्ये थोडा फरक आहे, स्लाइट. ओके. वेट, वेट काय असतंय. वेट म्हणजे फोर्स आहे. ती क्वांटिटी फोर्स चॅप्टर मध्ये बघू आपण. मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांचा प्रोडक्ट ती फिजिकल क्वांटिटी आहे. मास फक्त बघा, मास मोजायचंय कशामध्ये, किलोग्रॅम मध्ये. किती किलोग्रॅम आहे 50 किलोग्रॅम आहे. 50 काय झालं, 50 काय झालं नंबर आहे तो एक. किलोग्रॅम काय झालं युनिट. युनिट काय असते ते बघू मग आता. युनिट मग याच्या आधी सगळ्यात सुरुवातीला टू मेजर एनी क्वांटिटी, टू मेजर अँड रिप्रेझेंट, to measure and represent any quantity काय required आहे. It's the number and unit is required. Number and unit is required. कुठलीही क्वांटिटी रिप्रेझेंट करायची असेल तर तुम्हाला नंबर आणि युनिट पाहिजेच. मग कसं ते पण ॲक्युरेट युनिट पाहिजे. तुमचं मास मोजायचंय, एखाद्याचं मास मोजायचंय. मास किती 50 kg आहे. जर मी समजा 50 लिहिलं, एका पर्सनचं मास, एका मुलाचं मास 50 आहे. 50 काय 50 किलोमीटर मास आहे. कसं म्हणता येईल, विचित्र वाटतंय. 50 लिटर आहे मास नाही. 50 अँपियर आहे मास त्याचं नाही म्हणता येत. 50 डिग्री सेल्सिअस आहे मास. कसं मिनिंगलेसच वाटतंय जरा. त्या क्वांटिटी साठी फिक्स युनिट ठरलेलं आहे. युनिट म्हणजे कुठलीही क्वांटिटी मास रिप्रेझेंट करायची असेल त्याचा नंबर आणि युनिट या दोन गोष्टी रिक्वायर्ड आहेत. 50 kg, 50 kg. दुसरं आहे टेम्परेचर घेतलं. माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे. डिग्री सेल्सिअस. नंबर आणि युनिट या दोन गोष्टींची गरज आहे. ओके. नेक्स्ट आता हे झालं युनिट आणि मेजरमेंट मध्ये. मेजर करण्यासाठी कुठलीही क्वांटिटी मेजर करण्यासाठी नंबर आणि युनिटची गरज आहे. तर यातली फर्स्ट डेफिनेशन आहे आपली युनिट्स. युनिट युनिट म्हणजे काय आहे तर टू मेजर एनी क्वांटिटी अ रेफरन्स स्टँडर्ड इज युज्ड. रेफरन्स स्टँडर्ड घेतलेला आहे. कन्सेप्ट सांगतो आधी. कन्सेप्ट सांगतो बघा इकडं. साधी सिंपल गोष्ट आहे. तुमचं मास 50 kg आहे का मुलाचं मास 50 kg आहे. मास इज इक्वल्स टू 50 kg. हा 50 kg कसा केला
रेफरन्स स्टँडर्ड काय घेतला इथं 1 kg. 1 kg हे मास घेतलं, त्याला 50 टाइम्स केलं, 50 टाइम्स केलं, 50 kg झालं. सिंपल. 1 kg इज रेफरन्स स्टँडर्ड. टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस घेतला, त्याला 37 टाइम्स केला, 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ऑफ द बॉडी. येतंय लक्षात? साधी सिंपल गोष्ट आहे. त्याच्यानंतर किलोमीटर म्हणलात तुम्ही 1 किलोमीटर, किंवा मीटर म्हणलात 1 मीटर, 100 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर. 1 मीटर इज रेफरन्स स्टँडर्ड टू मेजर द लेंथ. मग त्याला काय केलं, 1000 मीटर केलं तर 1 किलोमीटर होते. 1 मीटर रेफरन्स स्टँडर्ड, रेफरन्स टेकन. ओके. मग या पद्धतीनं डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन लक्षात घ्यायची. रेफरन्स स्टँडर्ड used for measurement of any physical quantity is called unit. Is called unit. आता युनिटचे आणि फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत. फिजिकल क्वांटिटी येणार आहेत आता कळतील तुम्हाला कुठल्या आहेत त्या. फिजिकल क्वांटिटी आणि युनिट यांचे दोन टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे फंडामेंटल क्वांटिटी अँड फंडामेंटल युनिट. फंडामेंटल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट. फंडामेंटल बेसिक मूलभूत. फंडामेंटल क्वांटिटी बेसिक, जी क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही मोजण्यासाठी. जी क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही मेजर करण्यासाठी त्यांना म्हणायचं फंडामेंटल. बेसिक त्यांच्यावरती दुसऱ्या क्वांटिटी डिपेंड आहेत अशा क्वांटिटी. नीट ऐका, ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाहीत पण त्या क्वांटिटीवरती दुसऱ्या क्वांटिटी डिपेंड आहेत त्यांना काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी, द क्वांटिटी which do not depend on any other quantity for their measurement are called fundamental quantity. Simple. The physical quantity which do not depend on any other physical quantity for their measurement. मोजण्यासाठी त्या दुसऱ्यावरती डिपेंड नाही पाहिजे. तर मास 50 kg मासच आहे. ते काय आपण त्याच्यामध्ये लेंथ वर मोजलंय का, टेम्परेचर वरून मोजलंय का नाही, का आपण करंट वरून मोजले का नाही. ते मास जे आहे 50 kg, ते 50 किंवा मास जे आहे 1 kg 2 kg ही फंडामेंटल क्वांटिटी झाली. त्याच्यामध्ये दुसरी क्वांटिटी मिक्स झाली नाही पाहिजे. दुसरी कुठली क्वांटिटी मिक्स झाली नाही पाहिजे, साधे सिंपल भाषेत म्हणलं तर. ओके. मग डेफिनेशन बघू. फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other quantity for their measurement are called fundamental quantity. ओके. आता दुसरं आहे याच्यामध्ये फंडामेंटल युनिट. हे साधं सिंपल आहे. फंडामेंटल युनिट ही क्वांटिटी मोजण्यासाठी, कोणती फंडामेंटल क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट वापरलंय त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट. द युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ
fundamental quantity is called fundamental unit. The unit used for measurement of a fundamental quantity, साधे सिंपल आहे, हे एक्झाम्पल वरूनच कळणार आता. is called fundamental unit. Is called fundamental unit. Fundamental quantity, the quantity which do not depend on any other physical quantity for their measurement is called fundamental quantity. Fundamental unit, unit कशासाठी वापरले? Fundamental quantity मोजण्यासाठी. The unit used for measurement of fundamental quantity is called fundamental unit. Simple definition. Example. Quantity कोणती? Mass. Mass is fundamental quantity. ते मोजण्यासाठी यूज केलेले युनिट किलोग्राम. Length is fundamental quantity. ते मोजण्यासाठी कुठले युनिट यूज केलंय? मीटर. किलोमीटर नाहीये, फंडामेंटल युनिट मीटर. त्याच्यानंतर अजून एक बघू, टाइम. ते मोजण्यासाठी कुठले युनिट यूज केलं? सेकंड. अशा आपल्याकडे टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ओके, 7 फंडामेंटल क्वांटिटीज. त्या पद्धतीनं हा जो बेसिक पार्ट आहे आजचा तेवढं लक्षात घ्या. राहिलेला जो पार्ट आहे तो आता ऍक्च्युअल टॉपिक चालू होतंय. हे बेसिक सगळं लक्षात घेऊन उद्याच्या लेक्चर मध्ये राहिलेला पार्ट आपण कंटिन्यू करू.